ब्रह्मानंद परमसुखं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं मनसं तत्त्वमच्चार्यं एकं नित्यं मनसं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं प्रेमरहितं सद्गुरुं तं नमामि कुण्डलीकवचहरिद्रवरद श्रीराधे आपल्या चरणी माझा माथा वचनायकावे कमलापती माझी रंगाची विनंती करुणितो कटिकाळी आपण असावी नवरे पांडुरंगा प्रभू
देवी अखंड हरिनाम सप्ताह गेली 33 वर्ष आपण साजरा करतो. यंदा तर 34 वर्ष. तिसऱ्या टप्प्यात आपली वाटचाल सुरू आहे आणि या 34व्या वर्षाची द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा सद्गुरु कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालेले याचं मी परमभाग्य समजतो. विठ्ठल ज्ञानेश्वरीचं पारायण का करायचं? का करायचं ज्ञानेश्वरीचं पारायण? का 33 वर्ष चालत आले बंद का पाळता म्हणून चालू करायचं का? शेजारचा गाव पारायण करत म्हणून पारायण करायचं का? सकाळचा नाश्ता 2 वेळची संत पंगत खायला मिळते म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं का? समजून घ्या. यासाठी ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. ज्ञानेश्वरीचं महत्व काय समजून घ्या. ज्यांच्या स्पर्शातून फुलांची कोणी शिकावी, ज्याच्या वाणीमधून अमृतानं माधुर्य लुटावं, ज्याच्या दिठीतून पौर्णिमेने शीतलता अनुभवावी, असं ज्ञानोद्वारायांचं अलौकिक जीवन आहे. त्यांनी अखिल मानव समाजाला माऊलींची माया दिली. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे प्रेम, प्रज्ञा, प्रतिभा यांचं प्रयाग तीर्थ आहे. शांती आणि प्रसन्नता त्यांच्या शब्दातून नितरत होती. त्यांनी ज्ञानामृतांची गंगा खुली केली आणि ज्ञानांची गवांती घातली. अमृतमय शब्दाच्या माध्यमातून त्यांनी अरूपाला रूप दिलेले आहे. लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी ही सर्व मानव समाजाच्या निरंतर चिंतनाचा विषय बनली. तिचं जगातील अनेक भाषांमधून भाषांतर झाले. अनेक विद्यापीठातून अनेक विद्वानांनी तिचा सखोल अभ्यास केला. आजही त्या अभ्यासकांचा अभ्यास सुरू आहे. 7 शतके झाली, 700 वर्ष. तरी देखील ज्ञानेश्वरी सारखा तोडीचा ग्रंथ कुठेच पाहायला मिळत नाही. ज्ञानाचं चिंतन नित्य नूतन असल्यामुळं पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी वाचली तरी नवीन नवीन अर्थ उलगडत जातो. ज्ञानेश्वरीने महाबोधाला कोळीकता प्राप्त करून दिली. माऊलींनी ईश्वर निष्ठांची मांदियाळी जमवून साऱ्या जगाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आनंदाच्या ब्रह्मरसाचं भोजन घातलेलं आहे. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या कैवल्याचं रोप लावलं. हो, आणि त्याचा वेल गगनावरती गेलेला आहे. आणि त्याच वेलाच्या सुखसावलीत तुम्ही आम्ही सुख समाधानानं आनंदानं नांदत आहोत, आनंदानं तृप्त होत आहोत. ज्ञानेश्वरी भोवती पावित्र्याचे एक वलय दिसून येतं. ज्ञानेश्वरी म्हणजे नवरसांचा सागर आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे उचित रत्नांचा आगर आहे. हो, आणि ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थाचा गेलीवर आहे. अध्यात्मातील प्रमुख सूत्रे लोकांना कळावीत, या ज्ञान जीवाला कळावे, यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे देऊन परमार्थाची वाट प्रशस्त केलेली आहे. अवघाची संसार सुखाचा करील आणि आनंदे भरेल तिन्ही लोक, ही ज्ञानेश्वरी मागील प्रमुख प्रेरणा आहे. बघा, अलीकडच्या भागात अनेक विषयांमध्ये प्रगती झाली, अनेक विषयांमध्ये. तरी देखील ज्ञानेश्वरीचं श्रेष्ठत्व कोणत्याच प्रकारे कमी झालेलं नाही. उलट दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. विज्ञानाच्या माध्यमातून बाह्य गोष्टी शोध लागतात. विज्ञान पुढे गेले असतात, परंतु ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आंतरिक चैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव होतो. विश्व चैतन्याशी एकरूपता साधता येते. जीव, जगत आणि जगतात्मा एकच आहेत याच्यातला जाणीव होते ती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समजते. अशा या ज्ञानेश्वरीचं वाचन, तिचं चिंतन, तिचं मनन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. शेजारचं गाव पारायण करतं म्हणून पारायण करत, 2 वेळचं खायला मिळतं म्हणून नाही. हो, या जगामध्ये बघा, सात्विक, राजस आणि तामस तिन्ही प्रकारचे लोक असतात आणि तिन्ही प्रकारचे लोक ज्ञानोद्धारायला भेटतात. माऊलींच्या काळामध्ये महान वैष्णव संत नामदेव महाराज हे पंढरपूरचे पांडुरंग यांच्या भक्तीत दंग झाले होते. पण ही ज्ञानेश्वरीची ज्ञानगंगा साऱ्या अज्ञान जीवाला सांगायची आहे.
यासाठी नामदेव महाराजांना सोबत घेऊन तीर्थयात्रा करायची हो असा विचार निवृत्ती दादांच्या मनामध्ये. निवृत्ती दादा कोण? ज्ञानदेवांचे थोरले बंधू आणि त्यांचे सद्गुरू देखील होते. ही बातमी निवृत्ती दादांनी ज्ञानदेवांना सांगितली. ज्ञानदेव सर्व संत मंडळीसोबत पंढरपूरच्या दिशेने गेले. नामदेव महाराजांचं पांडुरंगाबद्दलचं उत्कट प्रेम पाहून खरंच या संत मंडळींना आनंद झाला. निर्गुण प्रेम कितीही श्रेष्ठ असलं तरी सगुण प्रेम तितकंच महत्वाचं आहे हे नामदेव महाराजांच्या स्वभावातून दिसून आलेलं आहे. माऊलींनी नामदेव महाराजांचं हृदय जाणलं हो आणि तिथे ज्ञान भक्तीचा संगम झाला. हाच संगमाचा प्रवाह पंढरपूर पासून काशीपर्यंत येऊन ठेवला. पण ही तीर्थयात्रा करत असताना त्यांना कीर्तन प्रवचने करण्यासाठी मंदिरे मिळाली नाही. तरी देखील त्यांनी कीर्तने प्रवचने केली आणि मानव समाजाचा उद्धार केला. ही ती तीर्थयात्रा खरंच त्या मानव समाजाला उपकारक ठरते. माऊलींनी देखील काही ज्ञान भक्तीच्या गोष्टी नामदेव महाराजांना विचारल्या आणि नामदेव महाराजांनी कोणताही अहंकार न बाळगता अत्यंत नम्रतेनं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि ज्यावेळी नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं भगवद्गीतेवरील भाष्य पाहिलं हो त्यांना आनंद झाला आणि त्याने आपल्या अभंगाद्वारे त्या लिहिलेल्या भाष्याला ज्ञानेश्वर हे नाव दिले. आणि ते नावही इतकं सुप्रसिद्ध झालं की ज्ञानेश्वरीचं पूर्वीचं नाव काय? भावार्थ दीपिका. ते भावार्थ दीपिका हे नाव न प्रसिद्ध पावता ज्ञानेश्वर या नावाने ग्रंथ ओळखला गेला. आज देखील ज्ञानेश्वर या नावाने ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि यापुढे देखील ज्ञानेश्वरी या नावानेच ग्रंथ प्रसिद्ध राहील. निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नाही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. या निसर्गामध्ये या ब्रह्मांडात या पृथ्वी तलावर अशी काही तत्वे आहेत ती परोपकारासाठी जन्मलेली आहेत. दुसरा उद्देशच नसतो, दुसरा भाग नसतो. जीवाचं कल्याण याच्या पलीकडे त्यांना काही कळतच नाही. एक नेहमी गोष्ट लक्षात घ्या, अनाकलनी परमात्मा निर्गुण परमात्मा तो दुर्बुध आहे. माऊलीने तर इतकं स्पष्टपणे त्या भगवंताबद्दल तुमची आमची जी काही भूमिका आहे, तुमची आमची जी काही परिस्थिती आहे, तुमची आमची जी काही समज आहे त्या समजाबद्दल हरिपाठात एक गोड प्रमाण आहे.
ते जीवजंतू सिके विकळे. काय पोरखड माऊली बोललेत. आपण म्हणतो माऊली बोलत नाहीत, हो माऊली मवाळ आहेत, आईची भूमिका पार पाडतात. पण कधी कधी त्यांच्या वक्तव्यातून, त्यांच्या प्रमाणातून, त्यांच्या ओव्यातून हो हे असे काही चिमटे ते काढतात. तेथील प्रमाण नेणे वेदांती ते जीवजंतू सिके विकळे. म्हणजे भगवंताप्रती ज्याचा अज्ञान आहे, अशा अज्ञान जीवासाठी माऊली म्हणतात ते जीवजंतू सिके विकळे. ते जीवजंतू आहेत जे भगवंताला जाणत नाही, जे भगवंताला समजत नाही. जिथे वेदांना कळलं नाही, वेद नेती नेती म्हणते ज्याला. हरिपाठात पहिल्याच वंगामध्ये 3ऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात, असोनी संसार जीवावी गुकर आणि वेदशास्त्र उभारी पाहिजे सका. वेदानी शास्त्राने हात वर करून पाहिले, तो आम्हाला सापडला नाही, तो आम्हाला गवसला नाही. त्यांना जर सापडत नसेल, तत्वज्ञांना जर सापडत नसेल, थोरांना जर सापडत नसेल, योगियांना जर सापडत नसेल, मग ते जीवजंतू सिके विकळे. जीवजंतू म्हणजे किडामुंगी प्रमाणे, जो भगवंताला जाणत नाही, जो भगवंताला समजत नाही, जो भगवंताला ओळखत नाही. असा अनाकलनीय परमात्मा लक्षात यावा यासाठी भगवंताने एक सगुण अवतार धारण केला आणि त्या सगुण अवताराचं नाव आहे सद्गुरु विठ्ठल. आणि शेवटी वैश्विक तत्व, ब्रह्मांडाचं तत्व, ब्रह्मांडाचं संगोपन करणारं तत्व या 3.5 हाताच्या देहाच्या माध्यमातून समजेल का? ते समजण्यासाठी स्वतःच स्वरूप सगळं लोक भगवंताने निर्माण केलं, ते रूप म्हणजे सद्गुरू. मग सद्गुरू काय करतात? सद्गुरूलाच का शरण जावं एकनाथ महाराज सांगतात. बघा अलीकडे थोडा भेदाचा भाग सुरू आहे. काही मंडळी म्हणतात माऊलीच आमचं गुरु, हो काही मंडळी म्हणतात तुकोबाच आमचं गुरु, काही मंडळी म्हणतात रामदास आमचं गुरु. कशाला गुरु करा? तरी गोष्ट लक्षात घ्या, माऊली समजण्यासाठी, तुकोबा समजण्यासाठी, भगवंत समजण्यासाठी किमान गुरु तरी करायला पाहिजे. याचा अर्थ असा की आम्ही गुरु परंपरेला दुर्जन लेखतो. महंत ज्ञानी होऊन गेले. तुकोबारायांनी 4.5 हाताला बंद लिहिलं. त्यांच्या अभंगातून, त्यांच्या गाथ्यातून जीवाचा उद्धार आहे. पण ते लिहित असताना गुरु परंपरा त्यांनी सोडली नाही, अनुग्रह सोडला नाही. बाबाजी आपले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी चैतन्यांनी त्यांना अनुग्रह दिला. तो तुकोबाराय जगद्गुरु आहेत. गीतेवर भाष्य करणारे अनेक जण, आद्य शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य केलं. पहिली लिहिली व्यासांनी गीता, त्या व्यासांच्या गीतेवर आदि शंकराचार्यांनी भाष्य केलं. तदनंतर वल्लभाचार्यांनी भाष्य केलं, रामानुजांनी भाष्य केलेलं आहे. अलीकडच्या काळात गुरुदेवांनी भाष्य केलं, लोकमान्य टिळकांनी भाष्य केलं, ओशोंनी भाष्य केलं. प्रत्येकानं आपल्या योग्यतेप्रमाणे, आपल्या साधनेनं, आपल्या चिंतनेने गीतेवर भाष्य केलं. पण माऊलींनी जे भाष्य केलं ते भाष्य जगतात सर्वमान्य झालं. असे ज्ञानींचे राजे, त्यांना काय आवश्यकता होती गुरुची? पण गाढावर ओव्या त्यांनी सद्गुरूंच्याच वर्णना केलेल्या आहेत. मला सांगायचंय की सद्गुरु विना पर्याय नाही. गुरु विना कोण बताय बाट बडा बिकट ये बघा. संत कबीर जर म्हणत असतील तुम्हाला कशाला गर्व पाहिजे, कशाला अहंकार पाहिजे? आम्हाला गुरुची गरज नाही. तिथंच थांबा, तिथंच मातीत गेला तुम्ही. आमच्याकडे जर सद्गुरु बद्दल अनन्यता नसेल, भाव नसेल, प्रेम नसेल, कोण आहे ते ज्ञान? उपयोगाचं नाही, काहीच उपयोगाचं नाही. स्वामी विवेकानंदांसारखे योगी सत्पुरुष रामकृष्ण परमहंसांना शरण जातात. अवघड असणारी गीता माऊलींनी सोपी करून सांगितली तुम्हाला. असे ज्ञानीयांचे राजे गुरु महाराज म्हणते ज्ञान ते सिद्धेश्वर निवृत्तीला दर्शन जातात. परंपरा बघा पूर्वीच्या 21,000 ओवींची भागवत, एकनाथी भागवत लिहिणारे नाथराय आज त्यांचाच अभंग निवडलेला आहे. त्यांचं साहित्य अलौकिक. ते सुद्धा सद्गुरु जनार्दन स्वामींना शरण जातात. त्यांना कळत नव्हतं का
मनुष्याने गेले का काम धंदा नव्हता. आणि म्हणून मनुष्य जन्मात येऊन सद्गुरूला शरण जाणं, अनन्यतेनं त्यांचं होणं. तुका म्हणे त्यांचे वारे देव तुमच्या मरणी मरे. तुका म्हणे त्यांचे वा म्हणजे सद्गुरूंचे वा, मग देव तुमच्या मरणी मरे. मग देव तुमच्या पाठीमागे हात धुवून लागतो. काळजीच करायची नाही. पण त्यासाठी निष्ठा आणि श्रद्धा असणं गरजेचं आहे. होतं काय, शब्दज्ञान शब्द पांडित्य आम्ही बुद्धीच्या कौशल्याने प्राप्त करतो. पण खरी जी ओळख आहे ना, ती ओळख मात्र सद्गुरूंकडून झाल्याशिवाय पर्याय नाही. जीवाशिवाची ऐक्यता ही गुरुकृपेशिवाय होत नाही. रामदास स्वामी इतकं गोड सांगतात, ज्या क्षणी अनुग्रह केला त्या क्षणी मुक्त झाला, नवीन नवीन देवस्वरूप झाला, परब्रह्म स्वरूप झाला. पण कधी हो, अनुग्रह केला. आणि म्हणून सद्गुरूला शरण जाणं हे प्रत्येक साधकाचं नवे नवे जीवाचं कर्तव्य आहे. शब्द पांडित्याने बरबरलेली जी मंडळी आहे, त्यांना वाटतं आम्हाला ज्ञान झालं. सद्गुरूला शरण जायला त्यांचा अहंकार अडवायचा असतो. आमचं दुर्दैव असं आहे, आम्ही मुंबईला नोकरीला आहे, तर आम्ही त्या बसच्या शिव्या खातो ना, वरिष्ठांचं ऐकतो आम्ही. घरी आल्याबरोबर कष्ट बायको, बायकांचं विचारायलाच नको, गुडघ्यात बिंदू घेतल्या नव्हे. हो, नवरा घरी आला उमऱ्याच, होय हो, काय आणलंय का मला? बघा, कुठला सण नाही, कुठला उत्सव नाही, कुठलं निमित्त नाही, उगाच होता. होय हो, काय आणलंय का मला? काय आणायचं तुला? हा, मला काय आणलं का, मला काय आणलं का? कधी काय आणलंय का? कधीतरी बाई काय मागावर आणि ह्याने आणले कधीच नाही. दुसरा दिवस उजाडतो, नवरा कामावर जातो, परत संध्याकाळी येताना परत उठल्यात होती. हो, होय हो, काय आणलंय का मला? अगं काय रोज तोंडाकडे तरी माझ्याकडे, हा, मला काय आणलं का, मला काय आणलं, काय आणलं तुला? ही म्हणते काय तोडायचे, कधी काय, मी म्हणून तुमच्या बरोबर नांदत्या, एखादी पळून गेली असती. प्रत्येक बायचा राहिलो बाई, मी म्हणून तुमच्या बरोबर संसार करते. हो, विचारा मनाला, काय बरोबर? अरे सत्य घटना आहे की नाही? मी म्हणून तुमच्या बरोबर नांदत्या. हो, एका दिवशी हिनं धरला हट्ट. ही म्हणली घरातच घ्यायचं नाही, जिरवायचं. नवरा काम म्हणून आला उंबऱ्यात, होय हो, काय आणलंय सांगा? आता तुला काय आणू रोज? हा, हे बघा, आत्ताच सांगत्या, मला 3 तोळ्याचं मंगळसूत्र आणल्याशिवाय घरात घेणार? अगं तुझं डोकं ठरलंय का? मला 3000 रुपये पगार, 33,000 रुपयाचं तोळ, 99,000 रुपयाचं मंगळसूत्र. ते मला काय बोलायचं नाही. मला मंगळसूत्र पाहिजे, नाहीतर घरात घेणार नाही. मंगळसूत्र पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं आता मी काय करू? तुम्ही मेला तरी चालेल. मग आता मला सांगा, हा मेले मी कोणाच्या नावाने मंगळसूत्र घालणार? बिनबोडा ती ताडताड बोलते, तेवढं आम्ही सट करतो. पण सद्गुरूच्या आज्ञेत राहायला आम्हाला आवडत नाही. की जो सद्गुरू या भवसागरातून, या भवनदीतून पार करतो, पहिलं तीराला नेतो, जन्म मरणाच्या फैसून मुक्त करतो, अशा सद्गुरूला शरण जाणं मला आवडत नाही. हेच तर मोठं दुर्दैव आहे. शब्दात अडकलेली मंडळी, त्यांना वाटतं आम्हाला ज्ञान झालं. आता आत्मज्ञान होणं, आत्मस्वरूपात राहणं, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ज्ञान म्हणजे माहिती, आत्म्याबद्दल कोणीही माहिती मिळवू शकतो. पण त्या आत्म्याची परमात्म्याची गाठ पडलेली आहे का? अहो
घबाड भरपूर आहे, न सरणार आहे, जन्मोजन्मी न सरणार आहे. पण कुठे आहे हेच माहित नाही ना. पूर्ण जे जानकी जे जैसे असती आणि तुका म्हणे भ्रांती तुझी आला, माहीतच नाही. आत्मज्ञान आहे पण अनुभव कुठे आहे? आणि मग त्या आनंदासाठी, आत्मस्वरूपाच्या सुखासाठी त्याची भेट होणं गरजेचं आहे. आणि त्याची भेट घालून देणारा कोण आहे? तर सद्गुरू आहे. गुरु चरणी ठेविता भावा, सद्गुरूंच्या चरणी जर भाव ठेवला तर देव आपोआप मिळतो. आपोआप देवाची शोध घ्यायची गरज नाही. ओशो तर इतकं गोड सांगतात. ओशो म्हणतात तुम्ही लीन व्हा, तुम्ही शून्य व्हा, तुम्ही मावळा, तुम्ही हरा, जग तुमच्या चरणावर लोटाने म्हणजे अनुभव होतो. झुकना शिकू दुनिया झुक जाएगी. आम्ही जर झुकलो नाही, आम्ही जर अनन्यतेने शरण गेलो नाही, आम्ही जर कुणापुढे गेलो तर जग कसं होईल आपल्या पुढे? त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट सांगतो. ज्यानं स्वतःला ओळखलं त्यानं देवाच्या पाठीमागे लागायची गरज नाही. ज्यानं स्वतःला ओळखलं, ज्यानं स्वतःला जाणलं, ज्यानं स्वतःला समजलं त्याच्या जवळच देव आहे. नवे नवे किंबहुना तोच देव आहे. संपला विषय. हो काय म्हणतोय? ज्यानं स्वतःला ओळखलं, ज्यानं स्वतःला जाणलं, ज्यानं स्वतःला समजलं त्यांना देवाच्या पाठीमागे लागायची गरजच नाही. न लगे दंडन मोठ्यानं, न लगे पंचांगी साधन, न लगे तीर्थाचे भ्रमण, काही करायची गरज नाही. आणि म्हणून अन्य देवाच्या पाठीमागे न लागता या सगळ्याचं सुख घेणारा जो कोणी आहे त्याला प्राप्त केला. संपलं. जाणतेने गुरु बनिजे त्याने कृतकारी होईजे, जैसे मूळ सिंचन सदे शाखा पर्वत सदृशती. एका सद्गुरूला शरण गेल्यावर जसे की एखाद्या वृक्षाच्या बुडाला पाणी घातलं तर स्वतंत्रपणे त्याच्या फांद्यांना, पानांना, फळांना पाणी घालावं लागत नाही बाबा, त्याला ऑटोमॅटिक जाऊन पोचतं. तसं एका सद्गुरूला शरण गेल्यावर वैयक्तिक देवदेवतांची पूजा करायची गरज नाही. कारण सगळे दैवत त्याच्या जवळ आहेत, सगळे देव त्याच्या जवळ आहेत. हो. आणि म्हणून सद्गुरूला शरण जाणं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. का म्हणजे 5000 वर्ष झाली परमात्मा, कुणाला परमात्मा भेटला? परमात्म्याचं फूल कुणाला लागलं बरं का महाराज? एका माळ्यानं 5000
एक वर्ष वाट पाहिली. एका वर्षानंतर एकाच झाडाला फुल आले, बाकीच्या झाडांना फुलच आले नाही. जरा आवडा बरं. आजचं कीर्तन थोडस वेगळं आहे. आवळा म्हणजे ताण द्या. हो नाचेला परत माळ्यानं फुलासाठी 5,000 फुलांची झाडं लावली. एक वर्ष वाट पाहिली. एका वर्षानंतर एका झाडाला फुल आलं, बाकीच्या झाडांना फुलच आली नाही. दोष कोणाचा? नाही उत्तर बघा. 5,000 झाडांना फुल आले असते, एखाद्या झाडाला फुल आलं नसतं तर त्या माळेच्या संगोपनात ताकद होती बरं. दोष त्या झाडाचा होता. पण जर झाडांना फुलच येत नसेल, एखाद्या झाडाला फुल येत असेल तर दोष त्या झाडाचा नाही, दोष त्या माळ्याचा आहे. तशी 5,000 वर्ष झाली ही झाडं लावली, एकालाही फुल लागलेलं नाही. आणि ज्या ज्या झाडांना फुलं लागली ना ती झाडं भाग्यवान म्हणायची. का? त्यांना परमात्म्याचं फुल लागलं. आम्हाला का लागत नाही? कारण आमचं संगोपन माळ्याकडनं चुकीचं झालेलं आहे. आणि माळ्याकडनं वाचलेली झाडं म्हणजे कोण? तुकोबर आहे, नाथ आहे, ज्ञानोबर आहे, हो संत कबीर, यांना परमात्म्याचं फुल लागलं, आम्हाला का लागलं? बघा, अद्वैत परमात्म्याचं फुल ज्याला ज्याला लागावं असं वाटत असेल त्याने राजयोगी आणि परंपरेने आलेला सद्गुरूला शरण जावं आणि सद्गुरूकडूनच अनुभव घ्यावा. काऊ म्हटलं आम्ही लांब लांब जातो, तीर्थाटनाला जातो. कोणी कधी निघालायचं? अयोध्येला. कशाला? नाही आता गर्दी नसती, हो दर्शन भेटते का बघून येतो. चैतन्यमय सद्गुरू आहेत, त्याला शरण न जाता दगडाला शरण जायची सवय आम्हाला लागली. हो मंदिरात जातो, दगडाचं दर्शन घेतो, दगड म्हणून राहिले येतो. पण चैतन्यमय असणारे सद्गुरू, तुम्हासारखे असणारे सद्गुरू, त्याला शरण न जाता, त्यांच्याकडून शक्ती न घेता, त्यांच्याकडून सविजनाम न घेता त्या दगडाची जाऊन सेवा करतो, दगडाची जाऊन सेवा करतो, दगड म्हणून राहिले येतो. केवढं मोठं दुर्दैव आहे. आज मंदिराकडे पाहायला गेलं पुढे हलकोट ठेवत दिसे, हो पण सद्गुरूच्या अधिष्ठानावर मात्र हात पसरायला लागते, धुळी पसरायला. का मला कळत नाही. या दगडात पंचप्राण ओतणारा कोण आहे? अहो तर सद्गुरू आहे. या दगडाला संजीवन देणारा कोण आहे? तर सद्गुरू आहे. पण त्या दगडाची सेवा करून करून हा जीव दगड झाला, हेच कळेना. माऊली तरी कोण प्रमाण देतात? हो निर्जीव दगडाची काय करीसी
जाशे ना तीर्था म्हटला शाखा मये ज्ञानदेव सद्गुरूचा शरण जा. वस्तुस्थिती आहे जिथं चैतन्य फुलतंय, जिथं सद्गुरूची मूर्ती आपल्या स्पर्श करते, गमत बघा. घरी एक दगड ठेवला हलतो का, जागा सोडतो का? मोठमोठाली घरे बांधली हलतात का? जागा सोडतात. मोठमोठाली मंदिरे बांधली, मोठमोठाली रस्ते बांधले, हलतात का? जागा सोडतात का? चैतन्यच नाही. बघा, आमचा विवेक, आमचा दृष्टिकोन कुठे जागा पाहिजे. जिथं चैतन्य फुलतंय तिथं आम्ही दुर्लक्ष करतोय, आणि जिथं निर्जीवत आहे, जिथं चैतन्यच नाही, तिथं आम्ही मात्र माथ्यावर माथा पडतोय. एवढं दुर्दैव आहे. इतरत्र जायची गरजच नाही. ज्याला शोधायला निघालाय तो आमच्यातच आहे, पण जो कोणी आमच्यात आहे त्याला शोधायला एक सत्पुरुष लागतो. त्याला शरण गेलो की ज्याच्यासाठी आम्ही मनुष्य देहात जन्माला आलो त्या जन्माचं सार्थक झालं. आणि अशा सद्गुरुपदी भाव, सद्गुरूला शरण जाणं प्रत्येक जीवाचं, प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे. हो, कळतंय का? नाही कीर्तन सिरियस का विषय ओघाणा निघाला. माझे सद्गुरू बाळकृष्णदादा वसंतगडकर यांचं कीर्तन चालले होतं. विषय खूप छान होता. माया तत्व आणि ब्रह्मतत्व. बरं, माया म्हणजे भ्रम आणि ब्रह्म म्हणजे सत्य. सत्य आणि भ्रम या विषयावर ते बोलत होते. अतिशय सुंदर मुक्त होतो. तुम्ही कशी वाटले? सिरियस. तसेच तिथली सिरियस. दादांना प्रश्न पडला, काय कळतंय का नाही मी सांगितलेलं? नाही तर अवघड व्हायचं. 2 तास रामाची आई सीता, सकाळी विचारलं का म्हणणार रामाची आई सीता, तसं व्हायला नको. दादाने प्रश्न विचारला, बाबा कोणाला काय कळालं सत्य आणि भ्रमेश्वर ते सांगावं. तर एक जणानं बोट वरती केलं, महाराज मी सांगतो सत्य काय भ्रम काय. म्हणला महाराज तुम्ही सगळं सांगितलं, मला सगळं सत्य आहे, सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळलंय असं जे तुम्हाला वाटतंय ते तुमचा भ्रम आहे. तसा बाबा माझा भ्रम नाही ना. विठोपाद कुमार
मनुष्य जन्मात जन्मल्याबरोबर 2 वेळा गळ्यात हार पडतात. एक लग्नात आणि एक चौघांच्या खांद्यावरनं जाताना, असे 2 वेळा पडतात. पण आधीमध्ये असा हार पडावा असं वाटत असेल तर आधी हारायला शिकलं पाहिजे. त्याचा अहंकार ताटत गेला तो मातेत गेला. खऱ्या अर्थानं आपण चुके आहे. हो, गावात नेटवर्क नाही. गावात काय नाही, आमच्या नेटवर्क नाही. पण राहू द्या, नेटवर्क नसू द्या, पण आमच्याकडे परमात्मा नावाचं नेटवर्क फुल आहे. 5G हे सहजासहजी नेटवर्क पाहायला मिळत नाही. खाली इतके सप्ताह करतो आम्ही, ओंकार महाराज काय, पण हे तरुण मंडळ कुठंच नाही पाहत. सगळी इमर्जन्सी, सगळी ढेपाळलेली. तरुण मंडळ फोन करत नाही, कारण सगळी जण आता इंस्टाग्राम मध्ये गुंतले. प्रत्येक जण आज इंस्टाग्राम मध्ये गुरफटलाय. कोण प्रेमात पडलाय त्याला रील्स पण अशा एकदम खतरनाक. जो प्रेमात पडलाय त्याला काय रील्स येते माहितीये का? यंदा यावं माझं आणि जे वैतागले संसाराला ते काय म्हणतं, ए क्या हुआ आणि जेव्हा ब्रेकअप झालाय ते काय म्हणतं, आहो ज्याची होती त्यानंच नेली, आम्ही लावलेली माया आज मायाला गेली, लावलेली माया आज मायाला गेली, चिमणी माझी. असे आहे गंमत. असो, झालेली सेवा समर्थ सद्गुरू बाळकृष्ण जनार्दन बाबा वसंत गडकर, माझे सद्गुरू बाळकृष्णराव संत, माझे आई वडील लहानपणी आमचे पहिले व्यासपीठाचालक नाना महाराज गुडेकर हे फार दिवसापासून म्हणते ते कोणतरी या गावात कीर्तनकार व्हावा. एक नाही झाला, 2 झाले. नाना महाराज 2 झाले. हो, आशीर्वादाने. आणि आमचे व्यासपीठाचालक मथुराव महाराज चव्हाणवाडीकर
माझे सद्गुरू बाळकृष्णाला होतं तसेच आपले शिवे महाराज त्यांच्या चरणावर सेवा समर्पित. दादा तुमच्या चरणावर सेवा समर्पित. ओंकार पाटील सिनियर कीर्तनकार तुम्ही तुमच्या चरणावर सेवा समर्पित. देवा महाराज तसे माझ्या आजोबा आलेले त्यांच्या चरणावर सेवा समर्पित. आमचे दादा त्यांच्या चरणावर सेवा समर्पित. आणि आहेत बरीच मंडळी तुमच्याही चरणावर सेवा समर्पित. आणि या ठिकाणी मी आणि कोण आले असतील पावडेबाई मंडळ हो संकेत दादा तुमच्याही चरणावरती सेवा समर्पित बरं का मामा तुमच्या चरणावर सेवा समर्पित. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण ज्ञानदेव तुकाराम